आणि या बातमी संदर्भात आपण अधिक डिटेल्स घेणार आहोतच, मात्र त्याचबरोबरीने 100 दिवसांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा निकाल आता हाती येतोय। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम जिल्हाधिकारी ठरलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एक महत्त्वाचा कार्यक्रम आखण्यात आलेला होता। मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक टार्गेट देण्यात आलेलं होतं सर्व अधिकाऱ्यांना। 100 दिवसांच्या कार्यकाळामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अर्थातच सगळ्यांकडे जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या होत्या आणि त्यातच आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे सर्वोत्तम जिल्हाधिकारी ठरलेले आहेत। तर आदिती तटकरे यांच्या खात्याला सर्वाधिक गुण मिळालेले आहेत। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, 100 दिवसाच्या कार्यक्रमाचे निकाल हाती येऊ लागलेत म्हणायचं का? मुख्यमंत्र्यांनी जी 100 दिवसाची एक योजना आयोजित केली होती, त्याच्यामध्ये जी खाती सगळ्यात जास्त सर्वोत्तम काम करतायत त्याची आणि इतर महत्वाचे काही जिल्हा अधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील, तसंच महत्वाचे जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या कार्यपद्धतीच्या स्पर्धा अंतर्गत केली होती आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम चांगलं खातं म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने क्रमांक 1ला 80% टार्गेट जे दिले होते त्यावेळी पूर्ण करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आणि परिवहन विभाग असे दिसत आहेत। जे 5 पहिले प्रमुख नंबर आलेले आहेत खात्यांमध्ये चांगले का परफॉर्म केलाय, त्याचे 3 खाते भाजपच्या मंत्र्यांकडे आहेत, विशेष म्हणजे हे दिसून येतं। तर इतर जे महत्वाचे महापालिका चांगले काम होऊन दिसून आलेले आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः उल्हासनगर महापालिका याच्यामध्ये तसंच पिंपरी चिंचवड, पनवेल आणि नवी मुंबई या महापालिकांच्या जे काही टार्गेट त्यांना दिले होते वेगवेगळ्या योजनांचे ते पूर्ण करण्याचं मध्ये यशस्वी झालेलं दिसून येतं। एकूणच जर पाहिलं तर SP म्हणून चंद्रपूर जो नक्षली एरियासाठी प्रभावित सगळ्यात जास्त जिल्हा मानला जातो, पण गेल्या काही कालावधीमध्ये गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्याचं ग्रुप बदलतंय। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात चांगली अचिव्हमेंट होत असल्याचं दिसून येतं। तर जिल्हा परिषदेमध्ये ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी झाल्याचं दिसून येते। ओव्हरऑल जर बघितलं तर पोलीस आयुक्तालय म्हणून मीरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई रेल्वे यांच्याकडे जे टार्गेट दिले होते ते सर्वाधिक अचीव्ह होताना दिसून येत आहेत। वेगवेगळ्या खात्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा करून जे चांगले परफॉर्म करतात यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे साधारणतः 80% पर्यंत सर्वोच्च परफॉर्मन्स दिसून येतोय। म्हणजे 20% सुद्धा अजून तेवढी कमतरता आहे हे मुख्यमंत्र्यांना सुद्धा दाखवायचं आहे आणि पुढील कालावधीमध्ये यामध्ये सुद्धा अधिक प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात येते। एकूण गेल्या काही दिवसांमध्ये जी चर्चा सर्वाधिक सुरू होती की कुठले डिपार्टमेंट चांगलं काम करतील, कुठले अधिकारी चांगले काम करतील, तर त्याची यादी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे दिसून येतं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की एकीकडे 3ऱ्या क्रमांकावरती कृषी विभाग पाहायला मिळतोय कोकाटेचा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हा 2ऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा निकाल जो आहे तो लागलाय का असं म्हणायला वाव आहे। अधिक माहिती आपल्याला देतात सागर कुलकर्णी। सागर, ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय पहिला, दुसरा, 3रा क्रमांक, तर सर्वसमावेशक सर्व पक्षांना समान संधी असं काही म्हणता येईल का? कारण तशा स्वरूपात नंबर दिलेले दिसत आहेत। वास्तविकतेत राजकीय पक्ष किंवा कोणत्याही व्यक्ती म्हणून असं नाही आहे, तर खातेनिहाय किंवा त्या विभागाला त्या महापालिका क्षेत्रांमध्ये असेल किंवा त्या जिल्हा परिषद असतील, पोलीस अधीक्षकांच्या अंतर्गत येणारे काही गोष्टींचे टार्गेट चे पॉइंट्स दिले गेले होते आणि त्याच्यामध्ये 100 दिवसामध्ये त्या विभागाने किंवा संबंधित महापालिका आयुक्त असतील, SP असतील, CP असतील यांनी कार्य पद्धतीमध्ये किती बदल केलेले आहेत, तिथे अचिव्हमेंट जे दिले होते ते किती झालेले आहेत, यावर ही गुण क्रमांक देण्यात आल्याचं दिसून आलेलं आहे। पण एक गोष्ट पाहायला हवी, फडणवीसांच्या या टर्म मध्ये त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आवाजून दाखवलेला आहे की फक्त बहुमत आहे अशातला भाग नाहीये, तर प्रशासन सुद्धा त्यांच्या बाजूने तितक्या स्पर्धात्मक, अंतर्गत स्पर्धात्मक राहणं गरजेचं आहे आणि जर ही स्पर्धा चांगली राहिली तर यातून महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त चांगलं काही भलं करता येऊ शकतं, या दृष्टिकोनातनं हे प्रयत्न करण्यात आले होते। आणि विशेष म्हणजे वेगवेगळे खात्यांमध्ये सुद्धा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठल्या स्पेसिफिक असं कुठला यामध्ये गुणांक नाही आहे, तर
त्या जिल्ह्याचं तो प्रतिनिधित्व करणारा असेल. उदाहरण जर घ्यायचं तर म्हणजे SP असतील, कलेक्टर असतील, तर व्यक्तिगत कुठले कलेक्टरांचं नाव किंवा SP-चं नाव या यादीमध्ये दिलं गेलं नाहीये. त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत म्हणून त्या व्यक्तीला दिलं गेल्याचं दिसून येतं. एकूण जर पाहिलं तर अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक इंटरनल कॉम्पिटिशन राहणं गरजेचं आहे, हेल्दी कॉम्पिटिशन राहणं गरजेचं आहे आणि त्यातून चांगल्या गोष्टी, गुणात्मक गोष्टी बाहेर येणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न केल्याचं दिसून आलेलं आहे. प्रज्ञा, अगदीच कुठलाही बायसनेस राहणार नाही याची काळजी घेतलेली पाहायला मिळते आणि प्रत्येक विभागानं जे काम केलेलं आहे त्या कामानुसार वर्गवारी करून तसे गुण सुद्धा देण्यात आलेले आहेत. सर्वोत्तम विभाग महिला आणि बाल विकास ठरलेला आहे, 80% गुण मिळालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला 77.95, तर कृषी विभागाला 66.15 गुण देण्यात आलेत. ग्रामविकास विभागाला 63.85, तर परिवहन आणि बंदरे विभागाला 61.28 गुण मिळालेले आहेत. गृह खात्याला किती गुण मिळालेले आहेत काही कळू शकले का सागर? मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण पहिल्या 5 परफॉर्मन्स खात्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं व्यक्तिगत खातं यात आवर्जून दाखवलं गेलेलं नाही. महिला व बालविकास आपल्याला माहित आहे की जी योजना या सरकारसाठी सगळ्यात जास्त पॉप्युलर ठरली होती, लाडकी बहीण योजना, तसंच इतर महिला व बालविकासच्या अंतर्गत येणारे बचत गट असतात, त्यांच्या अनुषंगाने होणारे जे महिलांचं सक्षमीकरण असतं, त्यामुळे कदाचित पहिलं खातं हे महिला व बालविकास देण्यात आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खातं हे जनतेशी निगडीत थेट जे आहे ते रस्ते या विषयावरनं आहे आणि आपल्या NDTV कॉन्क्लेव्हमध्ये त्याचे दोन्ही मंत्री आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी विशेषतः जनतेशी निगडीत जे विषय आहेत ते हाताळण्यासाठी दिले गेलेले टार्गेट होते आणि ते आमचे खाते अचीव करताना दिसत आहेत. कृषी खात्यामध्ये मागील काही कालावधीमध्ये जे मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते, पण त्याच्यामध्ये सुद्धा मोठे रिफॉर्म केले गेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये. त्या दृष्टिकोनातनं म्हणजे कृषी मंत्री स्वतः व्यक्तिगत वादग्रस्त जरी असले तरी त्यांना जे टार्गेट जे दिलेले गेले आहेत ते मात्र अचीव होताना दिसून येत आहेत. आता 66% परफॉर्मन्स दिसून येतोय तिथे. आणि विशेष म्हणजे परिवहन आणि बंदरे विभाग हा फार महत्वाचा विषय आहे, कारण की वारंवार राज्याचे मुख्यमंत्री वाढवण बंदर, तसंच JNPT बंदर आणि महाराष्ट्रामध्ये कोस्टलचे जे वेगवेगळे अंतर्गत येणारे प्रकल्प आहेत हे फार महत्वाचे डेव्हलपमेंटसाठी मानले जातात. त्या दृष्टिकोनातनं फार महत्वाची ही गोष्ट आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे हे जे विकास दिले गेलेले आहेत, डिपार्टमेंट दिलेले आहेत, ते महत्वाचे मानले जाणार आहेत. आपल्याला माहित आहे की SP जे आहेत गृह खात्याचे म्हणजे अंतर्गत येणारा विभाग आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक. त्याच्यामध्ये पालघर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण आणि जळगाव आणि सोलापूर ग्रामीण यांना क्रमांक 5 रँक प्रमाणे देण्यात आलेले आहेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांचा नागपूर हा ग्रामीण मध्ये जो SP म्हणून येतोय त्याला 3रा क्रमांक मिळाल्याचं दिसून येतं. म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांची खाते आहेत म्हणून कुठलेही रँकिंग दिल्याचं इथे दिसत नाही. जे जे परफॉर्म केले जात आहेत डिपार्टमेंट त्यांना त्या पद्धतीने रँकिंग दिलेलं दिसून येते. प्रज्ञा, नक्कीच म्हणजे कामाप्रमाणेच ही वर्गवारी झालेली आहे आणि हेल्दी कॉम्पिटिशन जसा उल्लेख केलेला होता तशा पद्धतीनं सकारात्मक स्वरूपाची ही स्पर्धा राहावी यासाठी हा उपक्रम राबवला गेलेला आहे आणि त्याचे निकाल आता समोर आलेले आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर.